Welcome students, this is Jezurkar sir here. Company accounts, issue of shares under accounting problem आपण अभ्यासतोय 7 नंबर. अकाउंटिंग प्रॉब्लेम 6 आपल्याला या ठिकाणी समजला असेल. त्याच बेसवरती अकाउंटिंग प्रॉब्लेम 7 जो आपण आहे तो कंटिन्यू करतो आहोत. अकाउंटिंग प्रॉब्लेम 7 मधील ज्या टर्म्स कंडिशन्स आहेत त्या आपण समजून घ्यायचे आहेत. सुभाष कंपनी लिमिटेड इश्यूड 2000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 ईच. सुभाष कंपनी लिमिटेड 2000 इक्विटी शेअर्स इश्यू करते आहे ₹100 शेअर प्रमाणे. याचा अर्थ ₹20,000चं कॅपिटल, ॲक्च्युली 20,000 म्हणण्यापेक्षा ₹2,00,000चं कॅपिटल कंपनीला काय करायचं आहे, इंट्रोड्यूस करायचं आहे शेअर इश्यूच्या माध्यमातून. सुभाष कंपनी लिमिटेड इश्यूज 2000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 ईच. म्हणजे सपोज सुभाष कंपनी लिमिटेडला 2000 इक्विटी शेअर्स त्या ठिकाणी काय करायचे आहेत, इश्यू करायचे आहेत. ठीक आहे, ॲट द रेट ₹100 ईच. म्हणून त्या ठिकाणी 2000 मल्टिप्लाइड बाय 100 जर मेन्शन केलं तर त्या ठिकाणी किती व्हॅल्यू त्या ठिकाणी असेल, ₹2,00,000. याप्रमाणे 2,00,000 इतकं कॅपिटल कंपनीला काय करायचं आहे, बिझनेसमध्ये आणायचं आहे. कशाच्या माध्यमातून, इश्यू ऑफ शेअरच्या माध्यमातून. इश्यू ऑफ शेअरच्या माध्यमातून कंपनीमध्ये किती कॅपिटल आणायचं आहे, ₹2,00,000. कळलं. त्यानंतर पुढे काय मेन्शन केलं आहे, ॲज ₹30 ऑन ॲप्लिकेशन. 30 ॲप्लिकेशन सोबत किती कॅपिटल आणलं जाणार आहे या ठिकाणी, ₹30 पर शेअर. याप्रमाणे ॲप्लिकेशन ₹30 पर शेअर. मग त्या ठिकाणी ॲप्लिकेशनसोबत 2000 ॲप्लिकेशन किंवा 2000 इक्विटी शेअर्स आहेत, मल्टिप्लाइड बाय 30. ॲप्लिकेशनसोबत त्या ठिकाणी मिळतात तुम्हाला 60,000. ठीक आहे, ॲप्लिकेशनसोबत किती रिसिव्ह होतात तुम्हाला, 60,000 रिसिव्ह होतात. का तर ॲप्लिकेशन रेट किती दिलं तुम्हाला, 30. ठीक आहे, ₹30 ऑन अलॉटमेंट. अलॉटमेंटसोबत देखील तुम्हाला किती रिसिव्ह होत आहे त्या ठिकाणी, अलॉटमेंट ₹30 पर शेअर. मग अलॉटमेंटसोबत देखील तुम्हाला किती रिसिव्ह होत आहे त्या ठिकाणी, 60,000 रिसिव्ह होत आहे. ठीक आहे, अलॉटमेंट मनी म्हणून देखील तुमच्याकडे किती रिसिव्ह होतो, अमाऊंट किती रिसिव्ह होती, 60,000. ठीक आहे, त्यानंतर पुढे मेन्शन केलं आहे ₹40 ऑन फर्स्ट अँड फायनल कॉल. आणि ₹40 फर्स्ट अँड फायनल कॉलच्या रिगार्डिंग तुम्हाला या ठिकाणी रिसिव्ह होणार आहे. ते म्हणायचे फर्स्ट अँड फायनल कॉल रिगार्डिंग रुपीज असेल 40 याप्रमाणे पर शेअर. या ठिकाणी 2000 शेअर्स मल्टिप्लाइड बाय 40 तर व्हॅल्यू किती मिळते तुम्हाला, 80,000. तर अशा पद्धतीने कंपनी काय करते, अशा पद्धतीने कंपनी काय करते, 30 प्लस 40 टोटल ₹100चे जे काय शेअरची व्हॅल्यू आहे ती काय करते, रिकवर करते. कोणाकडनं, शेअर होल्डरकडनं. 30 अँड 40 ही असेल अमाऊंट रिकवर झालेली शेअर होल्डरकडनं. आणि किती अमाऊंट रिकवर करायची तुम्हाला, 60,000 प्लस 60,000 1 लाख 20,000 प्लस 80,000. व्हॅल्यू किती रिसिव्ह होते तुम्हाला, 2,00,000 याप्रमाणे. म्हणजे अशा पण लक्षात घ्या तुम्हाला की 100 पर शेअर प्रमाणे किंवा ₹100 पर शेअर प्रमाणे कंपनी काय करते, 2000 शेअर्स त्या ठिकाणी इश्यू करते आणि त्या माध्यमातून ₹2,00,000चं कॅपिटल कंपनीला मिळणार आहे. या पण तुम्हाला कॅल्क्युलेशन यामध्ये लक्षात घ्यायचं आहे. समजलं. पुढे काय मेन्शन केलं आहे, ऑल दी शेअर्स वेअर सबस्क्राईब्ड. सर्व शेअर्स 2000 शेअर्स पब्लिकने सबस्क्राईब केलेत, पब्लिकने ॲक्वायर केले आहेत, परचेस केले आहेत. अँड ड्युली अलॉटेड. आणि सर्व शेअर्स त्या ठिकाणी काय केले गेले आहेत, अलॉट केले गेले. सर्व शेअरचं वाटप शेअर होल्डर्सला त्या ठिकाणी केलं गेलं, ॲप्लिकंट्सला केलं गेलं. कंपनी मेड ऑल दी कॉल्स. कंपनीकडनं सर्व कॉल्स त्या ठिकाणी घेतली गेली की ज्या माध्यमातून ऑल कॅश वॉज ड्युली रिसिव्ड. सर्व कॅश रिसिव्ह झाली. मात्र कुठला कॅश, सर्व कॅश रिसिव्ह झाली कंपनीकडे 2000 शेअरची, एक्सेप्ट दी फर्स्ट अँड फायनल कॉल. फर्स्ट अँड फायनल कॉल वगळता, एक्सेप्ट दी फर्स्ट अँड फायनल कॉल ऑन 100 इक्विटी शेअर्स. फर्स्ट अँड फायनल कॉल की जे 100 इक्विटी शेअरचे, 100 इक्विटी शेअरचे फर्स्ट अँड फायनल कॉलचे अमाऊंट त्या ठिकाणी मिळालेले नाही आहे. 100 इक्विटी शेअर्स होते. टोटल शेअर्स किती आहेत, 2000 इक्विटी शेअर्स. मग 100 इक्विटी शेअरचे फर्स्ट अँड फायनल कॉलचे अमाऊंट किती मिळालेली नाही आहे, ₹40ची अमाऊंट मिळालेली नाही आहे. म्हणून या ठिकाणी काय मेन्शन करायचं, ऑल कॅश ड्युली रिसिव्ड एक्सेप्ट दी फर्स्ट अँड फायनल कॉल ऑन 100 इक्विटी शेअर्स. 100 इक्विटी शेअरची अमाऊंट त्या ठिकाणी मिळालेली नाही आहे. कुठली अमाऊंट मिळालेली नाही आहे, फर्स्ट अँड फायनल कॉलची अमाऊंट मिळालेली नाही आहे. म्हणजे 100 इक्विटी शेअरची ₹40 प्रमाणे म्हणजे ₹4,000ची अमाऊंट त्या ठिकाणी मिळालेली नाही. येथे जर आपण कॅल्क्युलेशन जर केलं तर त्या ठिकाणी 100 शेअरची त्या ठिकाणी फर्स्ट अँड फायनल कॉलची अमाऊंट मिळालेली नाही. मग फर्स्ट अँड फायनल कॉलचा रेट काय असणार तुमचा, 40. म्हणून या ठिकाणी 100 मल्टिप्लाइड बाय 40 म्हणून या ठिकाणी ₹4,000चं जे काय कॅपिटल असेल ते त्या ठिकाणी कंपनीला मिळालेलं नाही आहे. हेच आपण लक्षात घ्यायचं आहे. मग हे 4,000चं कॅपिटल मिळालेलं नाही आहे हे लक्षात घ्या. पुढे काय मेन्शन केलं आहे, दीज शेअर्स वेअर फॉरफिटेड. आणि मग या प्रकारचे जे 100 शेअर्स आहेत ते कंपनीने काय केलेत, फॉरफिटेड केले, जप्त केले.
ठीक आहे. का जप्त केले तर त्याचे 100 शेअरचे 40 रुपीज शेअरप्रमाणे व्हॅल्यू मिळालेली नाही आहे शेअर होल्डरकडनं, म्हणून कंपनीने ते शेअर्स काय केलेत, फॉरफिटेड केलेत. दी शेअर्स वेअर फॉरफिटेड बाय कंपनी अँड वेअर रिसिव्ड अँड वेअर रिइश्यूड. कंपनीने ते फॉरफिटेड तर केले, जप्त तर केले शेअर्स, परंतु ते शेअर्स काय केले, कंपनीने रिइश्यू केले. रिइश्यू केले म्हणजे काय केले, त्याची पुनर्विक्री केली ॲज फुल्ली पेड फॉर ₹75 पर शेअर. म्हणजे ₹75 पर शेअरप्रमाणे कंपनीने शेअर्स काय केलेत, रिइश्यू केले या पद्धतीने. म्हणजे एक लक्षात घ्या, कंपनीने सर्व 2000 शेअर्स इश्यू केले, ॲप्लिकेशनसोबत ₹30 कलेक्ट केले, अलॉटमेंटसोबत ₹30 कलेक्ट केले आणि ₹40 फर्स्ट अँड फायनल कॉलसोबत कलेक्ट केले. मात्र सर्व शेअर्स पब्लिकने सबस्क्राईब केले. सर्व ॲप्लिकेशन, सर्व कॉल्स त्या ठिकाणी कंपनीकडनं किंवा ऑल कॅश वॉज ड्युली रिसिव्ड, सर्व कॅश रिसिव्ह झाली कंपनीकडे. परंतु 100 इक्विटी शेअर्स की ज्याची फर्स्ट अँड फायनल कॉल मनी मिळालेली नाही आहे ₹40 शेअरप्रमाणे, म्हणजे 100 मल्टिप्लायड बाय 40 म्हणून 4000ची अमाऊंट जी असेल ती शेअर होल्डरकडनं मिळालेली नाही आहे. त्यामुळे काय आलं, दी शेअर्स वेअर फॉरफिटेड बाय कंपनी, आणि ते शेअर्स कंपनीने काय केले, फॉरफिट करून टाकले, जप्त करून घेतले. अँड वेअर रिइश्यू ॲज फुल्ली पेड फॉर ₹75 पर शेअर, आणि कंपनीने ते 100 शेअर्स काय केलेत, रिइश्यू केले ₹75 पर शेअरप्रमाणे. ₹100 शेअर ₹75 कंपनीने काय केला, रिइश्यू केला. या सर्व ट्रीटमेंट्स आपल्याला जर्नल एंट्रीच्या माध्यमातून लक्षात घ्यायचे आहेत. आणि पुढे काय मेन्शन केलं, शो दी जर्नल एंट्रीज इन दी बुक्स ऑफ सुभाष कंपनी लिमिटेड. सुभाष कंपनी लिमिटेड यांच्या बुक्समध्ये आपल्याला काय पास करायचे आहेत, जर्नल एंट्रीज पास करायच्या आहेत. मला असं वाटतं अकाउंटिंग प्रॉब्लेम मी तुम्हाला समजावून सांगितला. जर्नल एंट्रीज पास करताना तुम्हाला समजेल की आपल्याला कशा पद्धतीने त्यावरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. तर जर्नल एंट्रीज पास करत असताना वरती मेन्शन करायचं, जसं की इन दी बुक्स ऑफ सुभाष कंपनी लिमिटेड जर्नल एंट्रीज या पद्धतीने डेट पर्टिक्युलर, CLF, डेबिट अमाऊंट रुपीज, क्रेडिट अमाऊंट रुपीज या प्रकारचे कॉलम्स असतील. जसं की तुम्हाला माहिती आहे, इश्यू ऑफ शेअर्समध्ये जर 4 कंडिशन्स असतील, 4 इन्स्टॉलमेंट्स असतील, तर आपल्याला 8 एंट्रीज पास करायचे असतात. त्याचप्रमाणे आपण दरवेळेला एंट्री पास करतो. जसं की फर्स्ट कंडिशन काय असेल, ऑन ॲप्लिकेशन किंवा ऑन रिसिट ऑफ ॲप्लिकेशन मनी. सेकंड नंबर असेल ऑन ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू शेअर कॅपिटल अकाउंट. त्यानंतर थर्ड नंबर असू शकेल अलॉटमेंट ड्यू, ऑन अलॉटमेंट ड्यू. नंबर 4 असू शकेल अलॉटमेंट मनी ट्रान्सफर टू शेअर कॅपिटल. फिफ्थ नंबर कंडिशन असेल फर्स्ट अँड फायनल कॉल ड्यू. बरोबर आहे, या ठिकाणी फर्स्ट अँड फायनल कॉल म्हटलं, या ठिकाणी म्हणून आपण इथे फर्स्ट कॉल म्हटलं आहे, फायनल कॉल म्हटलं. परंतु सेपरेटली जर फर्स्ट कॉल असेल, सेकंड कॉल असेल किंवा फायनल कॉल असेल, तर त्याप्रमाणे तुम्हाला ट्रीटमेंट द्यायची आहे. जसं की या ठिकाणी अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये आपण काय करणार आहोत, फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट याप्रमाणे तुम्हाला एंट्री पास करायची आहे. मग या ठिकाणी ही एंट्री जर पास केली तर 4th नंबरची याप्रमाणे असेल, फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट. कंडिशन काय असेल, फर्स्ट कॉल अकाउंट किंवा ऑन फर्स्ट कॉल ड्यू याप्रमाणे कंडिशन असेल. नंबर नेक्स्ट असेल की फर्स्ट कॉल ड्यूची काय एंट्री पास केली जाते, सपोज इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट सोबतच फर्स्ट अँड फायनल कॉल मनी रिसिव्ड. एंट्री काय पास करतो तुम्ही, बँक अकाउंट डेबिट इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट क्रेडिट याप्रमाणे. या सर्व कॉमन एंट्रीज आपण पास करता. मात्र यामध्ये थोडीशी वेगळी कंडिशन्स या ठिकाणी, की जसं की फॉरफिचर ऑफ शेअर्स रिगार्डिंग असेल, रिइश्यू ऑफ शेअर्स रिगार्डिंग कंडिशन्स आपल्या या ठिकाणी अभ्यासायच्या आहेत. त्या कशा असणार आहेत त्या आपण या ठिकाणी अभ्यासतोय. ठीक आहे, तर या ठिकाणी फर्स्ट नंबर एंट्री आपण पास करतो आहोत की बँक अकाउंट डेबिट ₹60,000 टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट ₹60,000. 60,000 कसे आले तुम्हाला नॅरेशनवरून कळेल. बिंग ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड ऑन 2000 इक्विटी शेअर्स ॲट द रेट ₹30 पर शेअर, म्हणून त्या ठिकाणी 2000 मल्टिप्लाइड 30 म्हणून 60,000 या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. हे समजलं. ॲप्लिकेशन मनी रिसिव्ह झाला की तुम्हाला याप्रमाणे एंट्री पास करायची असते, बँक अकाउंट डेबिट इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. इक्विटी शेअर ॲप्लिकेशन मनी मिळाला की तो तुम्ही काय करता, इक्विटी शेअर कॅपिटलला ट्रान्सफर करता. मग एंट्री काय पास करता, इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट ₹60,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट क्रेडिट ₹60,000. इथे देखील अमाऊंट काय मेन्शन केली, नॅरेशन काय मेन्शन केलं, बिंग ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू शेअर कॅपिटल ॲट द रेट ₹30 ऑन 2000 इक्विटी शेअर्स. 2000 इक्विटी शेअरचे ₹30 शेअरप्रमाणे तुम्ही ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर केले कुठे, इक्विटी शेअर कॅपिटलला, म्हणून 2000 मल्टिप्लाइड बाय 30 म्हणून 60,000 याप्रमाणे अमाऊंट ट्रान्सफर करायची आहे. ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड आणि ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर इक्विटी शेअर कॅपिटल याप्रमाणे एंट्रीज पास केल्यात आपण. नंबर थर्ड कंडिशन असेल, नंबर थर्ड एंट्री आपल्याला पास करायची. आता मी अकाउंटिंग प्रॉब्लेमकडे जात नाही आहे का, तर तुम्हाला समजलं की या ठिकाणी सुभाष कंपनी लिमिटेडने त्या ठिकाणी या ॲप्लिकेशन मनी रिसिव्ह केला ₹30 शेअरप्रमाणे. ॲप्लिकेशन ₹30 झालं आहे, ऑन ₹30 ऑन अलॉटमेंट ₹30 प्रमाणे इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट ₹60,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट क्रेडिट ₹60,000 याप्रमाणे थर्ड नंबर एंट्री तुम्हाला पास करायची. नॅरेशन काय असेल, बिंग
अलॉटमेंट ड्यू ऑन 2000 इक्विटी शेअर्स ॲट द रेट ₹30 पर शेअर. मग या ठिकाणी देखील अलॉटमेंट ड्यू या अंडर तुम्ही 60,000ची एंट्री या ठिकाणी पास करायची. इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट हे लक्षात घ्या. या एंट्रीज पास तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहेत. या एंट्रीज लक्षात ठेवून तुम्हाला या ठिकाणी एंट्रीज पास करायचे आहेत की ज्या माध्यमातून अकाउंटिंग प्रॉब्लेम्स हा तुम्हाला प्रॉपरली सॉल्व्ह करता येऊ शकेल. थर्ड नंबर समजलं याप्रमाणे. सपोज आता फोर्थ नंबर कंडिशन असेल की ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड. मग ॲप्लिकेशन मनी रिसिव्ह झाला की एंट्री काय पास होते बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट ₹60,000 कशा आले की बेईंग अलॉटमेंट मनी रिसिव्ड ऑन 2000 इक्विटी शेअर्स ॲट द रेट ₹30 पर शेअर. याप्रमाणे 2000 शेअरचे ₹30 पर शेअर प्रमाणे अमाऊंट या ठिकाणी रिसिव्ह आली 60,000. या पण तुम्हाला इफेक्ट या ठिकाणी द्यायचा आहे. त्यानंतर पुढे काय मेन्शन केलं की सपोज आता या ठिकाणी मेन्शन केलं आहे ₹40 ऑन फर्स्ट अँड फायनल कॉल. ₹40 फर्स्ट अँड फायनल कॉल संदर्भामध्ये मिळाले. मग या ठिकाणी फर्स्ट अँड फायनल कॉल कॉमन घेतला, कंबाईन घेतला. मग एंट्री काय पास करणार तुम्ही इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट ₹80,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट ₹80,000. फर्स्ट अँड फायनल कॉल मनी ड्यू याप्रमाणे कंडिशन असेल. मग त्याचं नॅरेशन असेल बिंग फर्स्ट अँड फायनल कॉल ड्यू ऑन 2000 इक्विटी शेअर्स ॲट द रेट ₹40 पर शेअर. मग 2000 मल्टिप्लाइड बाय 40 म्हणून ₹80,000 ही फर्स्ट अँड फायनल कॉलचे ड्यू दिसतील. याप्रमाणे आपण एंट्री पास केली आहे. ठीक आहे. परंतु पुढे काय मेन्शन केलं आहे ऑल दी शेअर्स वेअर सबस्क्राईब ड्यूली अलॉटेड. सर्व शेअर सबस्क्राईब केले, सर्व अलॉट केले गेलेत. कंपनी मेड ऑल दी कॉल्स, कंपनी सर्व कॉल्स डिमांड केलेत. ऑल कॅश वॉज ड्युली रिसिव्ड एक्सेप्ट फर्स्ट अँड फायनल कॉल ऑन 100 इक्विटी शेअर्स. तुम्हाला फर्स्ट अँड फायनल कॉलचे 100 इक्विटी शेअरचे ₹40 शेअर प्रमाणे पैसे मिळालेले नाही आहेत. मग तुम्हाला किती रुपये कमी मिळाले सपोज 100 मल्टिप्लाइड बाय 40 एवढे पैसे कमी मिळाले आहेत म्हणून ₹4,000 तुम्हाला कमी मिळाले आहेत. कशाचे फर्स्ट अँड फायनल कॉलचे. म्हणून कंडिशन आपण नेक्स्ट कंडिशन काय अभ्यास आहे जसं की 6 नंबर कंडिशन असेल की काय असेल बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट. ही कंडिशन किंवा ही एंट्री पास कसली केली आहे फर्स्ट अँड फायनल कॉल मनी रिसिव्ड. मग फर्स्ट अँड फायनल कॉल मनी रिसिव्ह करताना आपल्याला फर्स्ट अँड फायनल कॉल ड्यू किती आहेत आपल्याकडे 80,000. मग 80,000 पैकी जर तुम्हाला 4,000 रिसिव्ह झाले कमी तर त्या ठिकाणी 80,000 मायनस 4,000 तर आपण या ठिकाणी फर्स्ट अँड फायनल कॉल रिसिव्ह म्हणून 76,000 या ठिकाणी उल्लेख करतो. जसं की बँक अकाउंट डेबिट इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट क्रेडिट ₹76,000. नॅरेशन म्हणून तुम्हाला कळेल की बेंक फर्स्ट अँड फायनल कॉल मनी रिसिव्ड ऑन 1,900 इक्विटी शेअर्स. म्हणजे 1,000 टोटल शेअर्स किती 2,000 होते त्यापैकी 100 शेअरची रक्कम मिळालेली नाही आहे. तर किती शेअरची रक्कम मिळाली 1,900 शेअरची इक्विटी शेअरची रक्कम मिळाली ॲट द रेट ₹40 पर शेअर. म्हणजे 1,900 मल्टिप्लाइड बाय 40 म्हणून 76,000 याप्रमाणे तुम्हाला अमाऊंट मेन्शन करायची आहे. समजलं याप्रमाणे. नंबर नेक्स्ट कंडिशन असेल फर्स्ट अँड फायनल कॉल मनी रिसिव्ह झाला इथपर्यंत कळालं. पुढे काय कंडिशन असेल की दी शेअर्स वेअर फॉरफिटेड. आता या ठिकाणी जे शेअर्स आहेत की टोटल काय झाले त्या ठिकाणी फॉरफिटेड झाली आहेत. मग आता फॉरफिटेडच्या संदर्भामध्ये एंट्री काय पास करतो तुम्ही इथे लक्षात घ्या. 7 नंबरची एंट्री असणार आहे इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. आता इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट या ठिकाणी म्हणण्याचं कारण का की त्याची 2,000 शेअरची जी काय फेस व्हॅल्यू होती 2,000 म्हणण्यापेक्षा 100 शेअर्स फॉरफिटेड झालेले किती शेअर्स तुमचे 100. मग 100 शेअरची जर आपण कॅल्क्युलेशन जर केलं की 100 शेअरची फेस व्हॅल्यू किती तुमची 100 होती. 100 मल्टिप्लाइड बाय 100 म्हणून 10,000 ही तुमची काय असेल शेअर कॅपिटल असेल. हे शेअर कॅपिटल काय केलं तुम्ही परत घेतलं आहे. म्हणजे शेअर्स तुम्ही काय केले फॉरफिटेड केले जप्त केले. मग शेअर्स फॉरफिटेड केल्यामुळे शेअर्स जप्त केल्यामुळे भागधारकांकडे असलेले शेअर्स इक्विटी शेअर्स तुमच्याकडे काय आलेत परत आलेत. म्हणून त्याची जी फेस व्हॅल्यू होती किती शेअर्स परत आले तुमच्याकडे 100. त्याची फेस व्हॅल्यू किती होती 100 पर शेअर म्हणून 100 मल्टिप्लाइड बाय 100 म्हणून 10,000 या ठिकाणी काय असतील इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 10,000 याप्रमाणे मेन्शन करायचे. हे सर्व शेअर्स तुमच्याकडे आलेत म्हणून डेबिट बॅलन्स द्यायचा 10,000ला. ठीक आहे. त्यानंतर किती शेअर्स तुमचे फॉरफिटेड झालेत किंवा कुठले शेअर्स तुमचे फॉरफिट झालेत सपोज टू इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट ₹4,000. आता हे फर्स्ट अँड फायनल कॉल ₹4,000 कसे आले 100 शेअरचे त्या ठिकाणी किती रुपीजने मिळालेले नाही तुम्हाला पैसे 100 शेअरचे ₹40 प्रमाणे पैसे मिळालेले नाही आहेत. बरोबर आहे. फर्स्ट अँड फायनल कॉलचा रेट काय होता 40 म्हणून 100 शेअरचे ₹40 पैसे मिळालेले नाहीत म्हणून 4,000 तुम्हाला इथे इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉलचे पैसे मिळालेले नाही आहेत हे तुम्हाला इथे इंडिकेट करायचं क्रेडिट बॅलन्सला. त्यासोबतच टू इक्विटी शेअर फॉरफिटेड अकाउंट म्हणजे जर तुम्हाला 10,000 जे शेअर्स होते त्यातले जर तुम्हाला ₹4,000 पैसे मिळालेले नव्हते तर इथे डेबिटला 10,000 तर किटला देखील किती व्हायला पाहिजे 10,000. मग या ठिकाणी इथे 6,000 आपण जे मेन्शन केले की बॅलन्स कॅल्क्युलेट व्हायला इक्वल बॅलन्स कॅल्क्युलेट व्हायला तर या 6,000 इकडे काय म्हणायचं इक्विटी शेअर फॉर फ्युचर अकाउंट याप्रमाणे तुम्हाला मेन्शन करायचं. नरेशन असेल बेईंग 100 इक्विटी शेअर्स ॲट द रेट ₹40 पर शेअर फॉरफिटेड की त्या ठिकाणी 100 इक्विटी शेअर्स काय झाले तुमचे फॉरफिचर झालेत. समजलं. फेस व्हॅल्यू असताना शेअरची व्हॅल्यू होते 10,000 त्यापैकी 4,000ची व्हॅल्यू तुम्हाला मिळालेली नाही आहे म्हणून तिथे तुम्ही इक्विटी शेअर टू इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंटला क्रेडिट बॅलन्स दिला. टू इक्विटी शेअर फॉरफिचर अकाउंट किती रुपयाचे शेअर तुमचे फॉरफिचर झाले ₹6,000 समजल्याप्रमाणे. त्यानंतर
10,000चे शेअर्स फॉरफिचर झाले तर पुढे काय मेन्शन केलं की तुम्ही शेअर्स रिइश्यू केलेत, बरोबर आहे. अँड वेअर reissue as a fully paid for ₹75,000 पर शेअर. म्हणजे तुम्ही ₹75 पर शेअर याप्रमाणे शेअर्स काय केले, रिइश्यू केले. मग शेअर्स रिइश्यू केल्यानंतर एंट्री काय पास होते, बँक अकाउंट डेबिट. मग आता बँक अकाउंट डेबिट की 100 शेअर्स आहेत, ₹75 पर शेअर प्रमाणे जर तुम्ही इश्यू केलेत तर या ठिकाणी अमाऊंट होती 7,500. बँक अकाउंट डेबिट 7,500. शेअर्स ₹75 पर शेअर प्रमाणे इश्यू केलेत किंवा रिइश्यू केलेत, पुनर्विक्री त्याची केली आहे, पुनर्वाटप तसं केलं आहे. मग या ठिकाणी बँक अकाउंट डेबिट ₹7,500. ठीक आहे. इक्विटी शेअर फॉरफिचर अकाउंट डेबिट. आता या ठिकाणी किती शेअरची व्हॅल्यू होती तुमच्या ॲक्च्युअलमध्ये, फेस व्हॅल्यू किती होती, किती शेअर कॅपिटल गेलं तुमचं, तुमच्याकडनं इक्विटी शेअर कॅपिटल किती गेलं, ₹10,000. म्हणजे क्रेडिटला किती तुमचे 10,000, त्यापैकी तुम्हाला मिळालेत किती 7,500. मग किती तुमच्याकडनं तुम्हाला किती पैसे तुमचे बुडालेत, किती पैसे मिळालेले नाही तुम्हाला 2,500. मग या 2,500ला इक्विटी शेअर फॉरफिचर अकाउंट डेबिट म्हणून मेन्शन करायचं. म्हणजे तुमच्याकडे ₹10,000चे सपोज तुमच्याकडे 100 शेअर्स होते, 100 शेअरची ₹100 पर शेअर प्रमाणे व्हॅल्यू किती असली पाहिजे होती, 10,000. हे तुमचं इक्विटी शेअर कॅपिटल होतं. 10,000 इक्विटी शेअर कॅपिटल असताना तुम्ही ₹75 पर शेअर प्रमाणे तुम्ही 100 शेअर्स इश्यू केले, 7,500 तुम्हाला मिळाले. किती मिळाले, किती पैसे तुमचे तिथे लॉस दिसतोय, ₹2,500. मग याला म्हणायचे इक्विटी शेअर फॉरफिचर अकाउंट डेबिट 2,500. समजल्याप्रमाणे त्याचं नॅरेशन असेल बिंग 100 इक्विटी शेअर्स रिइश्यूड ॲट द रेट ₹75 पर शेअर. म्हणून रिइश्यूची या प्रकारे एंट्री तुम्हाला पास करायची. समजलं. आता राहिला प्रश्न कसा की फॉरफिचर. इथे बघा इक्विटी शेअर फॉरफिचरचा बॅलन्स किती दिसतोय 6,000. इथे इक्विटी शेअर फॉरफिचर अकाउंटचा डेबिट बॅलन्स दिसतो 2,500. इक्विटी शेअर फॉरफिचर अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स 6,000 आहे आणि इक्विटी शेअर फॉरफिचर अकाउंटचा डेबिट बॅलन्स आहे 2,500. जर आपण या ठिकाणी फॉरफिचर अकाउंट तयार केलं, सपोज फॉरफिचर अकाउंट, सपोज इक्विटी शेअर फॉरफिचर, सपोज याप्रमाणे जर आपण नॅरेशन किंवा एक मेन्शन केलं लेजर अकाउंट, तर इथे म्हणायचं बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन इक्विटी शेअर फॉरफिचर अकाउंटचा बॅलन्स कुठला आहे, क्रेडिट बॅलन्स 6,000 या प्रमाणे. हा इथे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन मेन्शन केला 6,000. ठीक आहे. आता डेबिट बॅलन्स किती आहे त्याचा 2,000. इक्विटी शेअर फॉरफिचर अकाउंटचा डेबिट बॅलन्स किती या ठिकाणी 2 बॅलन्स. सपोज या ठिकाणी आपण म्हणा 2 बॅलन्स ब्रॉट डाऊन, सपोज 2,500. मग आता बॅलन्सिंग काय असेल तुमची 6,000, बरोबर आहे. क्रेडिटची बॅलन्सिंग बरं ते 6,000, इकडे देखील असेल 6,000. मग 6,000 मायनस 2,500 अमाऊंट किती राहते 3,500. मग ही 3,500ची अमाऊंट कुठे ट्रान्सफर करायची असते मला, टू कॅपिटल रिझर्वला. याप्रमाणे टू कॅपिटल रिझर्वला. मग एंट्री काय पास करणार आहे, कॅपिटल रिझर्वला जर 3,020ची अमाऊंट जर ट्रान्सफर केली तर एंट्री काय पास करायची तुम्हाला, इक्विटी शेअर 3,500चं काय असतं, कशामध्ये अमाऊंट आली कॅल्क्युलेट केली हे समजली आहे की या ठिकाणी एंट्री पास करायची. इक्विटी शेअर फॉरफिचर अकाउंट डेबिट ₹3,500 टू इक्विटी शेअर किंवा टू कॅपिटल रिझर्व अकाउंट ₹3,500. नॅरेशन असेल बिंग शेअर फॉरफिचर अमाऊंट ट्रान्सफर टू शेअर कॅपिटल रिझर्व अकाउंट. जी फॉरफिचर अमाऊंट आहे ती तुम्हाला काय करायची आहे, कॅपिटल रिझर्वला काय करायची, ट्रान्सफर करायची असते. त्याप्रमाणे आपण कॅपिटल रिझर्व ट्रान्सफर केली आहे. मग इक्विटी शेअर फॉरफिचर अकाउंट डेबिट ₹3,500 टू इक्विटी शेअर रिझर्व अकाउंट किंवा टू कॅपिटल रिझर्व अकाउंट 3,500. याप्रमाणे तुम्हाला या प्रकारची लास्ट नंबरची एंट्री पास करायची आहे. तर अशा पद्धतीने हा अकाउंटिंग प्रॉब्लेम तुम्हाला समजावून घ्यायचा आहे. यामध्ये नवीन ट्रीटमेंट ज्या काय होत्या त्या आपण अभ्यासलेत. मला असं वाटतं निश्चितच फॉरफिचर ऑफ शेअर्स किंवा रिइश्यू ऑफ शेअर्स या रिगार्डिंगच्या ज्या काय अकाउंटिंग जर्नलिटीज आपण या ठिकाणी स्टडी केल्या त्या प्रॉपरली आपण समजावून घ्याव्यात की ज्या माध्यमातून अकाउंटिंग प्रॉब्लेम आणखी व्यवस्थितपणे तुम्हाला समजून जाईल. ओके, हॅव अ गुड डे. थँक्यू.